हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. थंबनेलवरून तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहात आणि त्याच्यानंतर जे काही आता मी सांगणार आहे तो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. काही मी माझ्या वाचनात आलेला आहे आणि काही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. तर त्याच गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. एक्सपेक्टेशन्स म्हणजेच आपण एखाद्याकडनं ठेवलेल्या अपेक्षा. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही स्वतःला विचारा आणि सांगा की कोणती अशी अपेक्षा आहे जी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद झाला आणि कोणती अशी अपेक्षा आहे जी अपेक्षा भंग झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख झालं. म्हणजे एखाद्याकडून आपण अपेक्षा ठेवल्यानंतर किंवा ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानंतर होणारं दुःख किंवा आनंद ह्यावरती आपलं लाईफ डिपेंड आहे. सगळ्यात बेसिक स्टार्ट करते. जेव्हा आपण शाळेला जातो आणि आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवतो की मला हा ग्रेड पाहिजे, मला इथे शिकायचं आहे, मला ह्या कॉलेजमध्ये जायचं आहे, मला ह्या स्कूलमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर मैत्रिणी ज्या आपल्या होतात त्यांच्यासोबत काही अपेक्षा असतात की ही मैत्रीण माझ्याशी अशी वागली आणि हिने असं करायला नको पाहिजे होतं, मी हिच्याकडून अशी अपेक्षा ठेवली नव्हती. प्लस कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा असंच की एखादा ग्रेड नाही मिळाला आपला चांगला की आपण तेच विचार करणार की मी असा विचार नव्हता केला, मी अपेक्षा नाही ठेवली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होतच जातो की ह्या अपेक्षा मी ठेवल्याच नव्हत्या आणि ह्या अशा झाल्या. त्यानंतर नोकरीकडून होणाऱ्या अपेक्षा, म्हणजे आपण 5 अंकी पगाराची डिरेक्टली अपेक्षा करतो. एखादी नोकरी आपण जेव्हा बघायला जातो किंवा ऍप्लिकेशन देतो तेव्हा डिरेक्टली आपण म्हणतो 5 अंकी आपल्याला पगार मिळाला पाहिजे, ती अपेक्षा ठेवतो आणि ती अपेक्षा भंग झाला की आपल्याला परत त्रास होतो. लग्नानंतर मुलीकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा की तिने घर सांभाळावं, तिने नोकरी करावी, त्याच्यानंतर तिने मुलांना पण म्हणजे मुलांचा पण विचार लवकर करावा, ती मुलं पण सांभाळावी, आपल्या मुलाला पण सांभाळावं, घर तर ह्या अपेक्षा. म्हणजे आपल्या सुनेकडून आपल्या अपेक्षा ठेवतो, मुलगी आपल्या सासू सासऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवते, सासरच्या घराकडून अपेक्षा ठेवते. म्हणजे एकंदरीत सगळा खेळ म्हटला ना तर अपेक्षांचा आहे. आणि ह्या जर एक्सपेक्टेशन्स कम्प्लीट नाही झालं तर आपल्याला होणारं दुःख आणि त्यामध्ये सगळा होणारा हा खेळ. मग ह्यामधून आपण स्वतःला कसं बाहेर ठेवू शकतो किंवा सगळ्यात गोष्टी आपण न्यूट्रलाइज करून शांतपणे कसं घेऊ शकतो. काही वेळेला कसं होतं माहितीये की आपण खूप काही गोष्टी मनात ठरवून जात असतो की हे असं होईल, त्याच्यानंतर मग हे असं झालं की मग मी असं काहीतरी करेन, म्हणजे खूप पुढचा विचार करतो. हे कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही आत्ता जर असं काहीतरी गोष्टी करत असाल ज्या ज्या तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आहेत त्याच्याशी निगडीत असतील आणि त्या गोष्टी करेक्ट होणार असतील तर ते डिपेंड आहे. आपण आज काहीच करत नाही आणि अपेक्षा मात्र उद्याकडून ठेवतो की हे असं होईल, मग मी असं करेन तसं करेन, आजचं काम काहीच करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण ना नेहमी विचारात घेतल्या पाहिजेत. आता मी स्वतःकडून ठेवल्या होत्या अपेक्षा की चला आणि माझं कॉलेज झालं की मी ह्या एक्झाम्स देईन, त्या एक्झाम्स देईन आणि मग ही नोकरी करेन आणि त्याच्यानंतर माझं लाईफ असं झालं. मग काहीच झालं नाही. मग तो अपेक्षा भंग झाला आणि त्याचा परिणाम हा माझ्यावरती थोडाफार झाला की मी कुठेतरी वेगळीकडे असते असं होतं. पण कदाचित आपण आत्ताची जी आपली स्थिती आहे तर ती ऍक्सेप्ट केली, म्हणजे जी गोष्ट आता आपल्या समोर आहे, जी नाही झाली ती नाही झाली, ती अपेक्षा ठेवला ती नाही झाली तर नाही झाली, पण आता जी माझ्याकडे आलेली आहे त्यातून जर संधी शोधली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. लग्न झाल्यानंतर कसं असतं बघा की आपण म्हणतो की अरे तिचा, म्हणजे आपण मेनली आता सोशल मीडियावरती सांगते की कंटिन्युअसली रील्स आपण सारखे स्क्रोल करत जातो आणि त्याच्यामध्ये अरे बापरे हिच्या नवऱ्यानं मस्त गाडीमध्ये बसल्यानंतर ते फुलं ठेवली, चॉकलेट्स दिलं, हिच्या नवऱ्याने डिरेक्टली जाऊन तिला सरप्राईज दिलं, त्यानंतर कुठेतरी फिरायला गेले. तर सगळ्याच गोष्टी ज्या सोशल मीडियावरती दिसतात त्या खऱ्या नसतात. काही जण कॉन्टेंट म्हणून करतात, काही जण रिअलमध्ये त्यांच्या लाईफमधले हॅपी मोमेंट्स तुमच्याशी शेअर करत असतात. मग ते किती डोक्यात घ्यायचे, म्हणजे ती गोष्ट लक्षात घेऊन आपण आपल्या पार्टनरकडून किती अपेक्षा ठेवल्या पाहिजे त्याबाबत आपण संज्ञान असलं पाहिजे. तेवढे शिकलेले तर आपण नक्कीच आहोत. अजून एक असं होतं की कोणीही आपल्या लाईफमध्ये ज्या कोणी व्यक्ती आहेत, म्हणजे भाऊ असेल, बहीण असेल, आई बाबा, नवरा, सासू सासरे, ननंद मावशी, हा सगळ्या नाती आहेत म्हटल्यानंतर अपेक्षा हा असतातच की हिनं आपल्यासाठी हे करावं किंवा त्यांनी आपल्यासाठी ते करावं. पण ह्या अपेक्षा आपण ठेवाव्याच का? एखादी गोष्ट कम्प्लीट करण्यासाठी जर तेवढी कपॅसिटी आपल्यात असेल की एखादी गोष्ट करायची आहे आणि त्या गोष्टीतून मला आनंद मिळतोय तर ती गोष्ट करण्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड का राहायचं? जर समजा तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड राहत असाल आणि खरंच त्या व्यक्तीकडून ती अपेक्षा कम्प्लीट होणार असेल
तर मग काहीच हरकत नाही. आणि जर नाही झाली तर ते होणारं दुःख तुम्ही स्वतः सहन करण्यासाठी तेवढं, म्हणजे परत आपण त्याच्यावरतीच ब्लेम देतो की ह्याने केलं नाही म्हणून मला दुःख झालं. त्यामुळे प्रत्येक जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवताना दुसऱ्यावरती आणि ती जर नाही झाली कंप्लीट, तर स्वतःला होणारा त्रास सहन करण्याची सुद्धा शक्ती पाहिजे. म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की नेहमी जर एखाद्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो तर त्या गोष्टीसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट का राहायचं, की त्यांनीही आपल्यासाठी गोष्ट करायला पाहिजेत का? तो माणूस का आपल्यासाठी जन्म घेतलेला आहे का? की तुमच्या सगळ्या अपेक्षा तुम्हाला आनंद देण्यासाठी त्या माणसाने जन्म घेतला आहे का? तर नाही, तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करू शकता त्या तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत. मग ते मेन माझं तरी सगळ्या मुलींना सांगणं एकच, इंडिपेंडंट झाल्याशिवाय लग्नाचा विचारच अजिबात करू नका. कारण फायनान्शियली इंडिपेंडंट जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स जास्त राहतात की हा हे मी करू शकते. विचार करा, तुम्ही जर फायनान्शियली इंडिपेंडंटच नसाल तर तुम्ही कपड्यांची अपेक्षा, दागिन्यांची अपेक्षा, स्वतःला कुठे फिरायला जायचं असेल किंवा स्वतः कुठले डिसिजन सुद्धा घ्यायचे असेल तर त्या सगळ्यांच्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्या तुमच्या त्या नेहमी दुसऱ्यांकडून राहणार. तुम्ही स्वतःसाठी काहीच करू शकणार नाही. त्यामुळे फायनान्शियल इंडिपेंडन्सी प्रत्येक मुलीची हवी. आणि ती होते आत्ताच्या याच्यामध्ये, जनरेशनमध्ये सगळ्याच, म्हणजे बऱ्यापैकी 70 ते 80% स्त्रिया ह्या वर्किंग आहेत. आणि वर्किंग असून सुद्धा काही जणींना ती ताकद नाही आहे किंवा तो एक अधिकार नाही की त्या स्वतःसाठी विचार करू शकतात. एक्सपेक्ट स्वतःपासून करा कुठल्याही गोष्टी करताना की मी हा डिसिजन घेऊ शकत नाही. तुम्ही काही कमेंटमध्ये असं येतं मला, आता मागच्या वेळेला मी असा एक व्हिडिओ शेअर केला होता तर तेव्हा असं होतं की ताई सगळं चांगलं आहे, हे आहे, पण नवरा घरातून बाहेरच जाऊ देत नाही किंवा मला स्वतःला कमवायचं आहे, स्वतः काहीतरी करायचं, करूच देऊ शकत नाही. तर ह्यामध्ये मी काही हेल्प करू शकत नाही. कारण का, नवरा बायकोचं तुमचं जे नातं आहे ते तुम्हाला माहिती आहे की ते कसं आहे. त्यामध्ये नवरा बायकोमध्ये तिसरी बोलण्याचा काहीच अधिकार नाही. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमचं जे नातं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करू शकता की मलाही काहीतरी करायचं आहे, घरी बसून बोर होतंय किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, आपल्या गोष्टी काही पटवून सांगणं त्यांना. आणि कोणताच माणूस असा नसतो की जो मुद्दामून तुम्हाला त्रास देण्याला बसलेला असेल. तुमचा पार्टनर, त्यांना जर व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी तर कदाचित त्यांना कळू शकतात. त्यामुळे ती एक्सपेक्टेशन तुम्ही ठेवताना सुद्धा स्वतः आपण कोणत्या पद्धतीने कन्व्हिन्स करतो हे सुद्धा बघितलं पाहिजे. काही अपेक्षा सुद्धा आपल्या अशा सुद्धा असतात की आपल्या आयुष्यातून की हे असं असतं तर यार, म्हणजे आता मी माझ्यावरूनच सांगते की मी म्हणते वर्किंग वुमन असते तर मग मी असं केलं असतं तसं केलं असतं. पण त्याची दुसरी बाजू जर विचार केले ना तर मी ट्रॅव्हल एवढं करू शकले असते का? ट्रॅव्हलिंग मला जमलं असतं का एवढं? आणि आरव बाबा त्यांना सांभाळून मी बाहेरचं सगळं केलं असतं का? आणि आपण विचार करतो तेवढं अवघडही नाही आणि जेवढा आपण विचार करतो तेवढं सोपंही नाही. आपल्या विचार करणाऱ्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत असं तरी मला नेहमीच वाटतं. म्हणजे एखाद्या गोष्टींचा अतिविचार आपण करतो आणि त्याच्यानंतर होणारा तो त्रास, आणि एखाद्या गोष्टींचा विचारच नाही करत, म्हणजे नॉर्मलच न्यूट्रल राहणं, सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप न्यूट्रल ठेवणं. कधी कधी ना एखादी गोष्ट घडणारच नसते. म्हणजे इमॅजिन करा की चला ठीक आहे, एखादी गोष्ट तुम्ही मनात असं ठरवलंय की ही गोष्ट झाली तर मग ती झाल्यानंतर मग हे असं होणार, मग ही असं जाणार आणि त्यामध्ये तो तसा त्रास होणार आणि त्याच्यानंतर मग असं करत 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 आपण डायरेक्ट 100व्या शिडीवरती जाऊन पोहोचतो. पण ती शिडी जी आहे ते ऍक्च्युअलमध्ये पहिल्या पायरीवर संपणार असते. तो जो त्रास असतो किंवा तो जो विचार असतो, वाईट विचार, तो पहिल्या पायरीवरती संपणार असतो. पण तुम्ही अति विचार करून 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 त्या वाईब्स तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडता आणि त्याच्याशी संलग्न गोष्टी त्या परत येतात. मग त्याच्याशी संलग्न तो त्रास परत येतो. त्यापेक्षा कोणत्याही गोष्टी तुम्ही जेव्हा एक्सपेक्ट करता स्वतःकडून किंवा इतरांच्याकडून तर त्या थोड्या न्यूट्रल ठेवा. ही एक गोष्ट मनात असू द्या की नाहीच झाली ती गोष्ट तर त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला त्रास झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं. आणि काही जणांना जमतं, काही जण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात की एखादं करिअरच्या बाबतीत आपण एक्सपेक्टेशन ठेवलेलं असतात आणि ती नाही झाली तर तो होणारा त्रास, आणि त्याच्यानंतर एखाद्या नात्याकडून ठेवलेल्या एक्सपेक्टेशन्स किंवा अजून खूप सगळ्या गोष्टी आपण एक्सपेक्टच करून राहतो सगळ्या गोष्टी, आणि ते अजून जर झालं तर त्या नाही झाल्या गोष्टी त्याच्यानंतर होणारा त्रास, त्यातून बाहेर पडणे, ह्या गोष्टी मानवी जीवाला खूप थोड्याशा त्रासदायक देणाऱ्या आहेत. त्यामुळे शक्यतो, कारण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मला वाटतं की माझ्या एजच्या आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या सुद्धा काही असतील की त्यांना सुद्धा माझं एक ॲडवाईस म्हणू नका पण थोड्यांना होतंय, आणि माझ्यापेक्षा लहान सुद्धा काही असतील ज्या मुली मला फॉलो करतात, काहींच्या कमेंट्स असतात की हा ताई आणि तुझे व्हिडिओ बघतो, तर तेवढ्या सगळ्यांसाठी मी एक गोष्ट फक्त शेअर करते, कुठलाही सल्ला किंवा काही देत नाही. तर तुमचं लाईफ तुमच्या हातात आहे. एक्सपेक्टेशन्स ठेवणं न ठेवणं प्रत्येक गोष्टीकडून
म्हणजे लग्न झाल्यानंतर एक्सपेक्ट करणं, लग्न नाही झाल्यानंतर सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेशन्स ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टीपासून एक्सपेक्टेशन्स हा असतात. ही गोष्ट अशी व्हावी, ती गोष्ट तशी व्हावी. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे ना न्यूट्रलरित्या पाहायला शिका. कोणत्याही गोष्टीकडून एक्सपेक्टेशन ठेवण्याच्या आधी ती नाहीच पूर्ण झाली तर ती गोष्ट सुद्धा ऍक्सेप्ट करायला शिका, आणि झाली तर मग काय आनंदच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला कुठेही विसरू नका, कारण मी खूप अशा केसेस बघितल्यात, करिअरकडून एक्सपेक्टेशन्स ज्या होत्या त्या नाही झाल्या तर काही जण डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, काही जणांचे ब्रेकअप्स झाल्यानंतर ते एक्सपेक्टेशन्स असतातच नात्यामध्ये सुद्धा, की हा असा नाही वागला, हा अगोदर असा होता त्याच्यानंतर तसा झाला. लग्नानंतर सुद्धा म्हणजे लव्ह मॅरेज झाल्यानंतर जे पण बघितलं, आधी तू अशी होतीस, नंतर तू अशी झालीस, मी एक्सपेक्ट काही वेगळंच केलं होतं. त्यानंतर आपण नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जातो की मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, माझं शिक्षण इतकं झालेलं आहे आणि मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं की एवढी सॅलरी मला मिळेल, मग तो त्रास की एवढ्या सॅलरीवरतीच मी कमी करते. तर नाही, जी परिस्थिती आलेली आहे ना त्या परिस्थितीला नॉर्मलरित्या बघून पुढे जायला शिकलं ना आपण, तर सगळ्या गोष्टी छान बेस्ट होतात लाईफमध्ये. कदाचित आता माझं हे बोलणं थोडंसं असं हेही वाटेल की काय हे म्हणजे तू बोलतेस कारण का तुझ्या लाईफमध्ये आता सगळं चांगलं होतंय किंवा तुझं लक आहे किंवा ह्या गोष्टी, तर तसं नाहीच आहे. 3 वर्षाचं फक्त तुम्ही माझं आयुष्य बघितलेलं आहे. त्याच्या अगोदरचं मी काय केलंय किंवा मला सुद्धा किती त्रास झालेत किंवा कुठल्या गोष्टींनी किती त्रास होतात हे सुद्धा मी काही गोष्टी सांगू शकते, काही गोष्टी सांगूच शकत नाही. पण त्यावरून मी तुम्हाला एवढं सांगू शकते की मला ज्या फॉलो करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं. म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शाणा आपण जसं म्हणतो, तेव्हा काहींचे अनुभव तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. मी सुद्धा माझ्यापेक्षा जे वरचे लोक आहेत म्हणजे माझ्यापेक्षा चांगले करणारे खूप सारे क्रिएटर्स आहेत, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नेहमी ठेवते. तुम्हाला एक सांगू, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर तुमच्यापेक्षा चांगलं जे कोण करतं किंवा खूप चांगल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याशी नेहमी कॉन्टॅक्ट ठेवा. त्यांच्याकडून मी असं असतं की मला जर माझ्या आयुष्यात प्रगती अजून करायची असेल किंवा मी काही एक्सपेक्ट माझ्या आयुष्यात करत असेल तर माझ्यापेक्षा चांगलं माझ्या फील्डमध्ये कोण करतंय किंवा अजून कोणाला छान छान गोष्टी येतात तर त्यांना मी नेहमी फॉलो करते. ज्या गोष्टींनी माझी प्रगती होईल तर त्याला, ना की कुठेतरी फालतू गोष्टींना फॉलो करणं, कुठल्या तरी फालतू गोष्टीमध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊन बघत राहणं, हे काय करते ते काय करते, ह्याच्या आयुष्यात काय झालं त्याच्या आयुष्यात काय झालं, मला काहीच इंटरेस्ट नसतो या गोष्टीमध्ये. मी इव्हन जास्त करून मैत्रिणी सुद्धा माझ्या कॉलेज म्हणजे स्कूल लाईफ पासून ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्याशीच मी एक्सपेक्ट होते की हिनं कॉल नाही केला किंवा तिनं कॉल नाही केला आणि मी हक्काने ओरडते कारण आमचं तेवढं बॉन्डिंग आहे ना, की आता 1-2 वर्षामध्ये ज्या मैत्रिणी झाल्या तर त्यांच्याकडून मी जास्त एक्सपेक्ट करूच शकत नाही. की काही जणांच्याकडून जर मनं दुखावली गेली किंवा काही जणांनी मला वाटलं होतं असं नाही झालं तर मी त्यांच्याकडून नाही एक्सपेक्ट करू शकत, कारण तेवढं बॉन्डिंग नाही आहे. त्यामुळे मी सुद्धा म्हणजे करिअरकडून माझ्या एक्सपेक्ट करताना सुद्धा मी असा विचारच नाही करू शकत की हे माझ्या आयुष्यात अजून एवढं चांगलं होईल किंवा ह्या करिअरमध्ये मला पुढे जाऊन म्हणजे युट्यूबमध्ये सुद्धा पुढे जाऊन असंच सक्सेस मिळेल, हे नाही एक्सपेक्ट करू शकत. हे जर मी डोक्यात ठेवलं की नाही असंच चालू राहणार, एवढंच चांगलं राहणार, तर कदाचित कुठेतरी तो एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे जे आता मी करते ते व्यवस्थितरित्या मॅनेज करून चांगलं ठेवणं माझ्या हातात आहे, कारण हे जर मी आता चांगलं केलं तर याचे परिणाम चांगले मला उद्या मिळणार आहेत. त्यामुळे चांगल्या गोष्टी फॉलो करणं, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं, नको त्या गोष्टींना दुर्लक्ष करणं आणि ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेल्फ म्हणजे तुमची जी प्रगती आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्या करणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे कदाचित पुढे जाऊन अजूनही तुम्हाला वेगळी धनश्री सुद्धा पाहायला मिळेल. च्या व्हिडिओमध्ये मला हे शेअर करायचं होतं तुमच्याशी. बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर आय एम सॉरी, कारण माईक लावल्यानंतर सुद्धा कधी कधी तुम्हाला तो माईकचा आवाज आवडत नाही. माझ्या खास सगळ्या मैत्रिणींसाठी ज्यांनी मला परत एकदा म्हणजे मी मध्ये मध्ये व्हिडिओ असे अपलोड करायचे जे माझे विचार आहे ते तुमच्याशी शेअर करायचे दर आठवड्याला, आणि ते मध्येच मी बंद केलं होतं. पण मागच्या आठवड्यात जेव्हा मी व्हिडिओ केला तेव्हा त्याच्यानंतर मला पर्सनल पण मेसेज आले, इंस्टाग्रामवरती पण मेसेज आले आणि त्याच्यानंतर कमेंटमध्ये सुद्धा आले की तू आठवड्यातून एकदा का होईना असं काहीतरी बोलत जा, छान वाटतं. जर ज्यांना माझं बोलणं आवडतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छोटे छोटे टॉपिक ज्यावरती मला बोलायला आवडेल मी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असा एखादा व्हिडिओ टाकेन, जेव्हा मला असे काही विचार सुचतील, बोलावं असं वाटेल तेव्हा नक्कीच. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, प्लीज लाईक. चला, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.